चांदाज येथे गुप्तधन काढणारी 8 जणांची टोळी बोरी पोलिसांच्या जाळ्यात. जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल, सर्व आरोपी अटकेत. जिंतूर तालुक्यातील मौजे चांदाज गावात गुप्तधन काढण्यासाठी तंत्रमंत्राच्या आधारानं खड्डा खोदणाऱ्या 8 जणांच्या टोळीला बोरी पोलिसांनी रंगेहात पकडले. महाराष्ट्र जादूटोणा व आघोरी प्रथा प्रतिबंधक अधिनियम 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई प्रकाश लिंबाजी मोरे वय वर्ष 45 राहणार बोरे यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा क्रमांक 130/2025 कलम 2C 3-2 महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आला. पकडलेले आरोपी शेख खाजा शेख यासीन वय वर्ष 65 परभणी, पुरुषोत्तम शंकरराव पदगिलवार वय वर्ष 82 परभणी, संतोष ज्योतिराव घोडसे वय वर्ष 46 रेणापूर लातूर, उद्धव पांडुरंग सुमुखराव वय वर्ष 55 चाकूर लातूर, विठ्ठल तुळशीराम जाधव वय वर्ष 45 चाकूर लातूर, जमीर खान अमीर खान वय वर्ष 34 पाथरे, शेख अन्यार शेख अब्दुल गनी वय वर्ष 35 पाथरे आणि इब्राहिम खान अजीज खान वय वर्ष 41 पाथरे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास जुने चांदस गावात घडले. आरोपी मंडळी संगनमत करून तंत्रमंत्राच्या आधारे गुप्तधन काढण्यासाठी गावठाण शिवारात खड्डा खोदत होते. माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी PSI SM थोरवे, PSI महादेव गायकवाड व इतर पथकासह घटनास्थळी धाव घेतली व सर्व आरोपींना ताब्यात घेतले. गुन्हा पोलीस अधिकारी शेख करीम यांनी दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक SM थोरवे हे करत आहेत. पोलिसांनी या कारवाईत आरोपींना घटनास्थळीच पकडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जादूटोणा व अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना कायद्याने कठोर शिक्षा केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. गुप्तधन काढणाऱ्या टोळीला अटक झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेख नईमुद्दीन यांनी घटनास्थळी भेट दिली. हे त्यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवले आहे. या लाईव्ह मधून पाहायला मिळेल. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चांदस येथे दिनांक 25 ऑगस्ट रोजी चांदस नवीन चांदसच्या मागे एक जुना चांदस आहे, त्या ठिकाणी त्या परिसरात दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान एक मोठा प्रकार घडलेला आहे. एक पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केलेली आहे. या ठिकाणी एक जुन्या चांदसच्या बाजूला एक स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीमध्ये 8 जण गुपित धन काढत असल्याचा प्रकार येथे घडलेला आहे. 8 जण 8 व्यक्ती या ठिकाणी स्मशानभूमीच्या बाजूला म्हणा किंवा स्मशानभूमी परिसरात म्हणा एक खूप मोठा खड्डा खणून त्यातून गुपित धन काढत होते. तर या ठिकाणी येणं जाणं करणारे काही ग्रामस्थ त्यांना त्या 8 व्यक्तींवर संशय आला, म्हणून पोलीस प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. तर पोलीस प्रशासनाने बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, तसेच PSI SM थोरवे व PSI महादेव गायकवाड व त्यांच्या पथकाने येथे धाड टाकून 8ही आरोपींना ताब्यात घेतले. गुपित धन काढण्याचा प्रकार सुरू होता येथे. तर पोलीस प्रशासनाने धाड टाकून त्यांना एक 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत बोरी पोलीस ठाण्यात हजर केले व बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. जुना चांदस म्हणून एक अशा याची ओळख आहे या क्षेत्राची. या ठिकाणी 32 वर्षापूर्वी गाव वसलेला होता, परंतु करपरा नदीच्या पुराने म्हणा पाणी मोठ्या प्रमाणात गावात शिरत होते. तर या ठिकाणी या गावाचा पुनर्वसन पुढे जिंतूर रस्त्यावर झालेला आहे. म्हणजे या ठिकाणाहून 3 ते 4 किलोमीटरवर नवीन वस्ती वसलेली आहेत, पुनर्वसन झालेलं आहे. तर या ठिकाणी 32 वर्षापूर्वी या ठिकाणी नागरिक ग्रामस्थ राहत होते. इथं काय मोठ्या प्रमाणात घरे देखील होती. तर या जुन्या चांदसमध्ये स्मशानभूमीच्या परिसरात एक खूप मोठा खड्डा खंदून त्या ठिकाणून गुपित धन काढण्याचा प्रकार सुरू होता रात्री. तर पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळाल्याच्या नंतर तात्काळ त्यांनी कारवाई केलेली आहे. तुम्ही इथं पाहू शकतात कशा प्रकारे एक खड्डा केलेला आहे. तसेच या ठिकाणी हिरव्या मिरच्या, लिंबू, उदबत्ती, हळद, कुंकू हे पडलेला दिसत आहे. या ठिकाणी काही नारळ सुद्धा आहे पडलेले. तर मोठ्या प्रमाणात एक असं खूप मोठी कारवाई आहे. एक पोलीस प्रशासनाने जे कारवाई केली तर हे खूप मोठी कारवाई आहे. तसेच या
गुपित धन काढण्याच्या मागे म्हणा किंवा गुपित धन काढत असताना कोणताही इथे नरबळी दिला जात नव्हता, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुपित धन काढण्याचा प्रकार सुरू होता. या गावातल्या काही नागरिकांकडून आम्ही माहिती घेतलेली आहे. या गावामध्ये जुना गाव म्हणजे एक नवीन गावाच्या पाठीमागे 3 ते 4 किलोमीटर आहे. त्या जुन्या गावामध्ये भरपूर असे घर इथं नागरिक राहत होते. तर त्या लोकांचं म्हणणं आहे की बाबा या ठिकाणी जुना गाव होता म्हणून काही लोकांना माहिती मिळाली की इथे भरपूर मोठ्या प्रमाणात गुपित धन आहे. परंतु हा जे धन काढणारे जे होते 8 जण, हे लातूर जिल्ह्यातले काही, परभणी जिल्ह्यातले काही, पाथरी तालुक्यातले काही, अशा विविध ठिकाणाहून ते 8 जण जमा झाले. तुम्ही पाहू शकता त्यांचे इथे जेवणाचे डब्बे सुद्धा पडलेले आहेत, पाण्याची बॉटल आहे, तसे दारूची देखील बॉटल आहे. ते हे सगळं व्यवस्थित एकदम पद्धतशीर कार्यक्रम करत होते इथं. परंतु गावकऱ्यांना इथे येता जात असताना त्या व्यक्तींवर संशय आला म्हणून याची माहिती त्याने तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्या 8ही जणांना ताब्यात घेत मोठी कारवाई केलेली आहे. सध्या 8ही जण पोलिसांच्या ताब्यात आहे. अशा प्रकारे जिंतूर तालुक्यामध्ये अशा प्रकारे घटना घडत आहेत. मागील काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी म्हणा, जिंतूरचेच काही व्यक्ती विदर्भ म्हणजे रिसोडमध्ये नरबळी देण्याचा प्रकार करत होते. त्या ठिकाणी बी पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली होती आणि त्यातील आरोपींना खूप मोठी म्हणजे शिक्षा झालेली होती. तरी देखील काही नागरिक अशा पोटी म्हणजे कमी वेळामध्ये श्रीमंत होण्याचा हा प्रकार आहे. गुपित धन काढणे म्हणजे कमी वेळात श्रीमंत होण्याचा प्रकार आहे, कमी वेळामध्ये श्रीमंत होण्यासाठी. परंतु अशा क्राईम घडत असतात. कमी वेळात श्रीमंत होण्यासाठी असे मोठ्याले क्राईम घडत असतात. तर आपण पाहत आहात चांदसच्या जुन्या चांदसमध्ये हा प्रकार घडलेला आहे. स्मशानभूमीच्या परिसरात ते देखील हा प्रकार घडलेला आहे. गुपित धन काढण्याचा प्रकार घडलेला आहे.